हॅलो एव्हरीवन, आज आपण एबीजीबद्दल बघणार आहे. एबीजी काय आहे तर आरटी ब्लड गॅस. एबीजी सॅम्पल आपण कशामधनं घेतो तर आरटीपासनं घेतो. कॉमन साईड कोणकोणती आहे तर रेडियल आर्टरी, ब्रेकियल आर्टरी किंवा फिमरल आर्टरी. मग एबीजी सॅम्पल का घेतले जाते? रक्तातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पीएच पातळी तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. यामुळे लंग्स, हार्ट आणि मेटाबॉलिझम किती चांगले काम करत आहे हे आपल्याला समजते. नंतर आपण नॉर्मल व्हॅल्यू बघू. पीएचची किती आहे 7.35 to 7.45. PaCO2ची 35 to 45 mmHg, PaO2ची 80 to 100 mmHg, SCO3ची 20 to 26 mg पर युनिट. पीएचची नॉर्मल व्हॅल्यू आपण बघितली, पण पीएच काय आहे? पीएच आहे रक्ताची सामान्य पातळी. PaCO2 काय आहे तर मग कार्बन डायऑक्साईड वायूचा दाब. PaO2 काय आहे? ऑक्सिजन वायूचा दाब. त्यानंतर SCO3 काय आहे तर बायकार्बोनेट. पीएच किती असते नॉर्मल? 7.35 to 7.45. जर पीएच डिक्रीज झाला म्हणजे कमी झाला त्याला काय म्हणतो आपण तर ॲसिडोसिस म्हणतो. त्याच्यानंतर जर पीएच 7.45 इन्क्रीज झाला म्हणजे जास्त झाला त्याला काय म्हणतो आपण अल्कोलिसिस म्हणतो. ठीक आहे. आपण मॅच मिसमॅचच्या ट्रिकने बघूया. मॅच म्हणजे काय होते तर मेटाबॉलिक आणि मिसमॅच म्हणजे काय होते तर रेस्पिरेटरी. मेटाबॉलिक SCO3 असते आणि रेस्पिरेटरी PaCO2 असते. फॉर एक्झाम्पल बघा, पीएच आहे डिक्रीज, CO2 आहे इन्क्रीज म्हणजे मिसमॅच झालेलं आहे. जरी पण अपोजिट डायरेक्शन असणार तर आपण काय म्हणतो त्याला रेस्पिरेटरी. पीएच डिक्रीज म्हणजे ॲसिडोसिस आणि CO2 इन्क्रीज म्हणजे रेस्पिरेटरी. म्हणजे काय झालं रेस्पिरेटरी ॲसिडोसिस. तर त्याचप्रमाणे दुसरं पीएच इन्क्रीज आहे, CO2 डिक्रीज आहे, हे पण मिसमॅच आहे म्हणजे काय अपोजिट डायरेक्शन आहे. आणि पीएच आहे इन्क्रीज म्हणून अल्कोलोसिस आणि CO2 डिक्रीज आहे म्हणजे रेस्पिरेटरी. पीएच आहे इन्क्रीज, SCO3 आहे इन्क्रीज म्हणजे सेम डायरेक्शन दाखवत आहे. सेम डायरेक्शन म्हणजे मॅच झालेलं, आपण त्याला काय म्हटलं होतं मेटाबॉलिक. पीएच इन्क्रीज म्हणून अल्कोलोसिस, CO3 इन्क्रीज म्हणून मेटाबॉलिक अल्कोलोसिस. त्याचप्रमाणे पीएच डिक्रीज आहे, CO3 पण डिक्रीज आहे म्हणजे सेम डायरेक्शन आहे. सेम डायरेक्शन आहे तर मेटाबॉलिक आणि पीएच डिक्रीज आहे म्हणून ॲसिडोसिस म्हणजे मेटाबॉलिक ॲसिडोसिस. हे ट्रिक यूज करून आपण एबीजीचा रिपोर्ट रीड करू शकतो. थँक्यू.